आणि यानंतर थेट जाणार आहोत विधानसभेमध्ये। या ठिकाणी विधान भवनातली ही दृश्य आहेत। विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पुन्हा एकदा आपण पाहतोय ही दृश्य। सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेले आहेत। सत्ताधारी सुद्धा घोषणाबाजी करताना आपल्याला ही थेट दृश्य दिसतात। तर राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी घोषणा या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून केली जाते। राहुल गांधी यांच्या विरोधात सत्ताधारी घोषणाबाजी करताना दिसतात। तर आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्यासोबत आहेत। थेट विनोदकडे जाणार आहोत। विनोद, सत्ताधारी आणि विरोधक आक्रमकतेने एकमेकांसमोर जात टीव्ही दिसताय म्हणून सत्ताधारी बसलेले उठून मीडियासमोर आले आणि थेट सरकारची भूमिका मांडत विरोधकांच्या आंदोलन करत आहे। आणि सत्ताधारी जे आहेत ते मीडियासमोर दिसताय म्हणून जवळ आले आणि मीडियाच्या सर्व कॅमेऱ्यासमोर आले आहे आणि विरोधक मात्र त्याच्या पाठीमागे आहे आणि विरोधकांच्या ही जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। राहुल गांधी यांचा जो प्रतिकात्मक बॅनर आहे त्यावरही आक्षेप घेण्यात आला आहे आणि त्यावर खास करून भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी पक्षाकडून तुटामारो आंदोलन करण्यात येत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी या पाहायला मिळत आहे। विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांच्या वर आरोप प्रत्यारोप करत आहेत। आक्रमकतेने या ठिकाणी दोन्ही पक्ष पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा सगळ्यात आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांच्याकडे। विनोद, हातामध्ये जे बॅनर्स खरं तर सत्ताधाऱ्यांच्या हातात दिसत आहेत त्यावर नेमकं काय लिहिलेलं आहे? त्या याच्यावर सावरकरांचा फोटो लावला आहे आणि राहुल गांधी सावरकरांचं त्याप्रमाणे अपमान राहुल गांधी करतात आणि त्या अपमानाला आपण कुठल्याही प्रकारचा घालत नाही आणि राहुल गांधी यांच्या जे सत्यात्मक फोटो आहे त्याला तुटामारो आंदोलन करत आहे आणि राहुल गांधी यांनी जो सावरकरांचा त्याग आहे तो त्याग या ठिकाणी मोठा आहे आणि राहुल गांधी कशा प्रकारचं या ठिकाणी हे आंदोलन करतात। विनोद, राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी सत्ताधाऱ्यांनी मागणी केलेली आहे। आपण पुन्हा एकदा हे पाहणार आहोत दृश्य आहेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरची। सत्ताधारी आणि तर एकीकडे आपण पाहिलं ते म्हणजे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी विरोधक आमने सामने आलेले आहेत। सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी घोषणेत सुद्धा केलेली आहे। आणि दुसरीकडे आणखी एक मुंबईतली सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे माहीमच्या समुद्रातील अनधिकृत मजार अखेर हटवण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं अखेर हे अतिक्रमण हटवलेलं आहे। खाडीमधील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आलाय तर अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन सुद्धा फिरवण्यात आली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आला होता। या विद्युत वेगाने प्रशासनाने हालचाली केलेल्या आहे। 100% आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि महापालिका नाही तर जिल्हाधिकारी सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होते। त्यांचं पोलीस प्रशासनाचं, सर्व प्रशासनाचं, सरकारचं आणि जी गोष्ट केली आहे ती केली आहे, जी चांगली केली ती चांगलीच केली आहे। त्याबद्दल अभिनंदन, मनापासून अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद। ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे अतिक्रमण आहे, काही ठिकाणी अजून तक्रारी आल्या आहेत, अजून तक्रारी येतीलही। सरकारने तातडीनं
अशा जसं प्रतापगडावरची कारवाई झाली, आज माहीमची कारवाई झाली किंवा होणार आहे, या पद्धतीनं जिथे जिथे कुठले अतिक्रमण असतील तर ते अतिक्रमण तातडीनं सरकारने काढले पाहिजे आणि समाजामध्ये कुठलाही वैर निर्माण होणार नाही याकरताही सरकार काळजी घेईल. आणि यानंतर थेट जाणार आहोत विधान भवन परिसरामध्ये. भाजप नेते प्रसाद लाड बोलतायत. शिवसेना व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी या विधान भवनाच्या पायऱ्यावरती राहुल गांधींचा आम्ही निषेध केलेला आहे. त्यांना जोड्याने मारलेला आहे आणि या देशद्रोही राहुल गांधींनी सावरकरांनी आणि देशाची माफी मागावी ही आमची मागणी आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला, मात्र उद्धव ठाकरे गटाकडून कोणी बोलताना दिसत नाही. आता देखील आंदोलन तुमचं सुरू होतं, त्यावेळी उद्धव ठाकरे गटाचे आमदार जे होते ते विरोधकांसोबत आंदोलन करताना. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलंय, पोडगे झालेत आता पोडगे. त्याच्यामुळे ज्यांनी हिंदुत्व सोडलंय त्यांच्याकडनं सावरकरांचा सन्मान आम्ही अपेक्षित ठेवत नाही. आता मला वाटतं की उद्धव ठाकरेंना देखील जनाब उद्धव ठाकरे बोलावं लागेल. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. सर ये भी कहा गया कि जिस प्रकार से आप सावरकर के कांग्रेस में ट्वीट करके सावरकर अपमान के आप लोग विरोध प्रदर्शित कर रहे हैं, क्या कुछ कहते हैं? सर, सत्ताधारी पार्टी के विधायक आंदोलन करते हुए कौन सी तस्वीरें दिखती है? आप लोग ये आंदोलन क्या ऐसी वजह थी क्या? ये आंदोलन नहीं है, ये हिंदुत्व के सम्मान की बात है. जिस तरीके से राहुल गांधी जी ने स्वतंत्रवीर सावरकर का हिंदू नववर्ष के दिन जिन्होंने हिंदुत्व का पुरस्कार किया, हिंदुत्व के लिए अपने बलिदान दिया, उस सावरकर जी का अपमान राहुल गांधी ने किया, उसका हम निषेध करते हैं. सत्ता किसकी है उससे भी बड़ी बात यह है, इस हिंदुओं का अपमानित हिंदुस्तान में सहा नहीं जाएगा. राहुल गांधी का हम धिक्कार करते हैं, निषेध करते हैं और सातत्य से इसके आगे भी करते रहेंगे. देशद्रोही है राहुल गांधी, आपने जो हिंदुत्व के खिलाफ बात करता है, हिंदुस्तान के खिलाफ बात करता है, हिंदुस्तान की संसद के खिलाफ बात करता है, देश के प्रधानमंत्री के खिलाफ जिस ब्रिटिश ने हमारे ऊपर सालों साल राज किया उस ब्रिटेन में जाके बात करता है, वो देशद्रोही हो सकता है. गोगोले साहेब, ज्या पद्धतीने सत्ताधारी आणि विरोधक आज दोघंही आक्रमक पाहायला मिळाले ते इतिहासात असं कमीपणा पाहायला मिळते आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचा खोकेचा परत उल्लेख या ठिकाणी झालाय. कसं बघता तुम्ही आता? त्यांच्याकडे दुसरं काय चारा पाणी राहिलेलं नाही, दाना पाणी. त्याच्यामुळे त्यांना तेच शेळ्या कडीला ऊत आणून ते गरम करायचा प्रयत्न करतायत. आता लोक कोण पाहायला तयार नाहीत. आता प्रसाद लाडे जे काय सांगितले ती वस्तुस्थिती आहे. आमच्या जो कोण कॉलरला हात घालील हिंदुस्थानच्या, तर तो कोणी का असेना तो आमच्या देशाच्या विरोधात. ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा ज्या 35 वर्ष ज्यानं सजा ठोकवली केवळ हिंदुत्वासाठी, त्या सावरकरांचा अपमान हा देशातला हिंदू बांधव कोणी सहन करू शकत नाही आहे. मग ते राहुल गांधी किस चीज की बात आहे. ह्या पद्धतीने आज आम्ही त्याचा जाहीर निषेध केला. सत्ताधारी असलो म्हणून आमच्या जर कॉलरला कोण हात घालील तर आम्ही काय गप्प बसणार काय? हिंदू कधी गप्प बसणार नाही देशाच्या विरोधात. हिंदी तर राहुल गांधींनी माफी मागावी यासाठी आज सत्ताधाऱ्यांनी जोडे मारो आंदोलन सुद्धा केलेलं आहे. काही वेळापूर्वी प्रसाद लाड यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी देखील राहुल गांधी यांनी माफी मागावी अशी मागणी केलेली आहे. तर राहुल गांधी यांनी सावरकरांविषयी केलेल्या वक्तव्याला घेऊन आज विधिमंडळामध्ये विधान भवन परिसरामध्ये आपल्याला विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आलेले पाहायला मिळालेत. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी सुद्धा करत जोरदार निदर्शनं केली आहेत. आणि आता ही थेट दृश्य आहेत विधान भवन परिसरामधली, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. ते देखील आता विधिमंडळात जात आहेत आणि ही दृश्य आहेत विधान भवन परिसरामधली, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. आज उद्धव ठाकरे देखील विधान भवनात आलेले आहेत आणि विधिमंडळातली ही दृश्य आहेत, विधान भवन परिसरामधली ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आपल्याला दिसत आहेत. आज सकाळपासूनच खरं तर अधिवेशनामध्ये सुरुवात झाली ती सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते, घोषणाबाजी सुरू होती आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे
विधान भवनात आलेले आहेत. सोबत आमदार आदित्य ठाकरे देखील आपल्याला दिसत आहेत. आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांच्यासोबत येताना आपल्याला दिसत आहेत. सभागृहामध्ये एकमेकांसमोर बसणारे नेते मंडळी विधान भवनामध्ये मात्र एकत्र आलेले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि हेच दोन नेते मंडळी सभागृहामध्ये मात्र आपल्याला एकमेकांसमोर दिसणार आहेत. मात्र ही दृश्य आहेत आत्ताची विधान भवन परिसरातली, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विधिमंडळात विधान भवनात दाखल झालेले आहेत. तर या दोन नेत्यांमध्ये चर्चा देखील सुरू आहे. प्रसार माध्यमांशी काही बोलतायत का पाहायचंय. मात्र हे जे दृश्य आहे हे नक्कीच लक्ष वेधून घेणार आहे, कारण सध्या राज्यात ते राजकारण जे सुरू आहे, ज्या कुरघोड्या सुरू आहेत ते उद्धव ठाकरे पक्षाविरुद्ध सुरू आहेत. उद्धव ठाकरे वर्सेस शिंदे गट असं राजकारण महाराष्ट्रात पाहायला मिळते. आणि त्यातच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विधान भवनात दाखल झालेले आहेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये ते आपल्याला सभागृहामध्ये एकमेकांविरोधात बसलेले पाहायला मिळतील. महोदय, आपण उत्तरात असं नमूद केलं आहे की अधिक चौकशी करता कोणी पुढे न आल्यामुळं पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. पण जेव्हा आपल्याला हे सगळं माहित होतं तर असा अनुचित प्रकार या ठिकाणी घडलेला आहे, तर शासन म्हणून आपली जबाबदारी नाही का या शाळेवर आपल्या स्तरावर कारवाई केली पाहिजे होती. त्यामुळे अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की भविष्यामध्ये मुलांना डांबून ठेवणे ही बाब, मुलाकडे तगादा लावणे, मुलांना वर्गाच्या बाहेर थांबवणे. तर विधानसभेचं कामकाज एकीकडे सुरू आहे, त्याचे अपडेट्स घेत राहणार आहोत. मात्र आमचे प्रतिनिधी उदय जाधव विधान भवनात आहेत. थेट उदयकडे जाणार आहोत. उदय, आता सगळी दृश्य जी होती ती दृश्य सगळ्यांचं लक्ष वेधणारी होती, कारण राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाविरुद्ध शिंदे गट असं देखील एक राजकारण आपल्याला राज्यात पाहायला मिळते. आणि त्यातच आत्ताचं ताजं दृश्य ते म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र विधान भवनात दाखल झालेले आहेत. कदाचित पुढच्या काही वेळात ते सभागृहामध्ये आपल्याला एकमेकांविरोधी बाकांवर पाहायला मिळतील. मात्र विधान भवनात येताना दोघंही हसत हसत बोलत एकमेकांशी दाखल झालेले आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलेला नाही. मात्र या दोघांमध्ये कोणती चर्चा होती याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दोघं एकत्र नेमकं काय बोलत होते याकडे सगळ्यांना कुतूहल आहे. पुन्हा एकदा संपर्क साधणार आहोत आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी. तर ही काही वेळापूर्वीची, काही मिनिटांपूर्वीची दृश्य आहे, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र दाखल झाले होते विधान भवनामध्ये. सभागृहाचं कामकाज एकीकडे सुरू आहे. आज सकाळी सभागृहाचं कामकाज सुरू होताना सुरुवात झाली ती सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. आणि दुसऱ्याच क्षणी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे विधान भवनात आलेले उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत उद्धव ठाकरे एकत्र आलेले होते. पुन्हा एकदा जाऊयात उदयकडे. उदय, आज विधान भवनात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येताना दिसलेत. पुढच्या काही मिनिटांमध्ये सभागृहात एकमेकांविरोधीच्या बाकावर बसलेले पाहायला मिळतील. मात्र ही दृश्य लक्ष वेधणारी होती. काय चर्चा दोघांमध्ये सुरू होती? नुसती लक्ष वेधणारीच नाही तर म्हणाली संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी देखील होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एकत्र विधान भवनात चालत येणं हे खूप काही संकेत जे आहेत ते बोलून दाखवतात. असे देखील चर्चा जी आहे त्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेली आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याशी अतिशय चांगल्या प्रकारे बोलत ते चालत येतानाचे जे व्हिज्युअल्स आपण पाहिलेले आहेत त्यामुळे अनेक शंका कुशंका जे आहेत, अनेक प्रश्न जे आहेत ते मनामध्ये निर्माण झालेले आहेत. पुन्हा एक
का नवीन राजकीय युतीची तयारी तर सुरू नाही ना, असे देखील प्रश्न जे ते विचारले जात आहेत. त्यामुळे साहजिकच पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये राजकीय भूकंप होणार का, असे प्रश्न आता विचारले जात आहेत. नेमकं आता पुढे नेमकं काय घडतं हे पाहावं लागणार आहे. मात्र हे दृश्य जे ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन भूकंपाचे संकेत देणारे आहेत का, असा प्रश्न विचारला जातोय. हे फुटेज जे आहे ते खूप काही बोलकं आहे. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करत बोलत पुढे चालत आले. त्यांना या संदर्भात आपण प्रश्न देखील विचारला की या युतीचे नवीन हे संकेत आहेत का, नव्या युतीचे संकेत आहेत का, त्यावरती दोन्ही नेत्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र हे फुटेज खूप काही बोलकं आहे असं आपण म्हणू शकतो. पुढील राजकीय जी काही समीकरणं असतील किंवा नवीन राजकीय नांदी असेल त्याचे हे सूचक वक्तव्य आहे का किंवा सूचक फुटेज आहेत का, असे देखील प्रश्न विचारले जात आहेत. उद्या नेहमीच म्हटलं जातं राजकारणी हे डिप्लोमॅटिक उत्तरं देत असतात. कदाचित हे दोन्ही नेते म्हणतील हा योगायोग होता. मात्र हे एकत्र येणं किंवा विधान भवनामध्ये सगळे कॅमेरे लागलेले असतात, अशा वेळेला दोन्ही नेते समोरासमोर एकत्र येणं, एकमेकांशी बोलत येणं ठरवून आलेली भेट होती काही? अगदी बरोबर. असं तर एक प्रश्न जो आहे ते विचारले जातात कारण विधान भवनामध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. मोठ्या प्रमाणात तिथे मीडिया असतो आणि सर्व मीडियाच्या कॅमेरासमोर असं दोन्ही नेत्यांनी एकत्र चालत येणं, बोलत येणं आणि अगदी नेहमीप्रमाणे त्यांनी जे काही एक मन मोकळेपणे गप्पा मारले, त्यामुळे खूप काही संकेत जे आहेत ते मिळत आहेत. एकंदरीत पुढची राजकीय दिशा किंवा रणनीती पडद्यामागे काही ठरत तर नाही ना, असे देखील प्रश्न जे आहेत ते विचारले जात आहेत. आणि दोन्ही नेत्यांनी एकत्र येणं हे जाणून बुजून किंवा मुद्दामून येणं आणि त्याचा अगदी बरोबर आहे. उद्या या भेटीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. मी थोडं थांबवते कारण आता एक मोठी बातमी येते. सुरत कोर्टानं एक मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. सुरत कोर्टाचा मोठा निर्णय आलेला आहे. मानहानी प्रकरणासंदर्भातली मानहानी प्रकरणामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आलेला आहे. आत्ताची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. सुरत कोर्टानं हा एक मोठा निर्णय दिलेला आहे. राहुल गांधी यांना न्यायालयानं दोषी ठरवलेला आहे. राहुल गांधींवर मानहानीचा खटला भरवण्यात आला होता आणि यावर आता राहुल गांधी यांना सुरत कोर्टानं दोषी ठरवलेला आहे. आपण थेट अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे सुरत कोर्टाचा हा निर्णय. राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून विनोद करणं भोवलेलं आहे, त्यांना दोषी ठरवलेलं आहे. बरोबर आहे. आज राहुल गांधी हे सुरतला पोहोचले होते. महत्वाचं म्हणजे राहुल गांधींच्या इन्फॉर्मेशन जे केस होती, अवहेलनेची केस होती, त्या संदर्भात लवकरच त्यांना ज्या पद्धतीने सांगितलं की आज त्या संदर्भात ते घोषणा होणार आहे, निकाल निर्णय येणार आहे आणि त्यांना राहुल गांधींना दोषी ठरवलेलं आहे. लवकरच त्यांना काय शिक्षा होते हे देखील सुरू जाईल. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं हे अतिशय महत्वाचं आहे आणि या घडीला की राहुल गांधी दोषी ठरलेले आहेत. प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. याचे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. मात्र आत्ताची या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी होती. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.